नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये व तसेच हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता मॅथ विषयातील चुकीचे पद ओळखणे संख्या यावरचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपण अत्यंत महत्वाचा असा घटक बघत आहोत. हा जो संख्याचा जो घटक आहे, ही जी संख्या श्रेणी आहे, एनएस परीक्षेला 19 ते 20 गुणांना विचारली जाते व स्कॉलरशिप परीक्षेला 18 गुणांना विचारली जाते. आपण वर्गीय संख्या शिकलेलो आहोत, गटाशी पद शिकलेलो आहे, समसंबंध शिकलेलो आहे, क्रम शिकलेलो आहे. आता चुकीचे पद ओळखणे हे आपलं चालू आहे. चुकीचे पद ओळखणे एनएस परीक्षेला 2 गुणांना विचारलं जातं आणि स्कॉलरशिप परीक्षेला सुद्धा 2 गुणांना म्हणजे एक प्रश्न यावर स्कॉलरशिप परीक्षा सुद्धा विचारला जातो. ओके, चला मित्रांनो, आपण घेऊया पुढचं पेज घेऊया. आजचा हा घटक आहे चुकीचे पद ओळखणे. ओके, पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे, सोडवण्यासाठी 1 मिनिट वेळ देतोय. व्हिडिओ ऑन ठेवा. ज्यांचे व्हिडिओ ऑफ असतील त्याला रिमूव्ह केलं जाईल. बघा, पटकन व्हिडिओ ऑन करायचा आहे. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे, सोडवण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ आहे. त्याला उत्तर रिझाईन करायचंय. आता सर आम्हाला सांगा, हे चुकीचे पद ओळखणे सोडवायचं कसं, तर त्याची माहिती सांगतो. आता पहा, तुम्ही क्रमसंख्या संख्या मालिका सोडवलाय, अगदी त्याच पद्धतीनं ह्या घटकावरचे प्रश्न असतात क्रमसंख्या मालिकेप्रमाणे. म्हणजे कसे असतात, तर हे 2, 3, 6, 10, 18, 27, 54, 81, 162 त्याच्यामध्ये संख्या मालिकेचा क्रम असतो. यावेळी काय असतो, संख्या मालिकेचा क्रम असतो. या क्रमामध्ये कोणती तरी एक संख्या ही चुकीची आली असते. कोणती तरी एक संख्या चुकीची आली असल्यामुळे त्या संख्या मालिकेचा क्रम चुकत असतो. ठीक आहे, त्या संख्यांचा कार्यक्रम असतो, क्रम चुकत असतो. तर ती चुकीची संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची असते. चुकीची संख्या कोणती आहे आपल्याला चुकीची संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची असते. हा, तर हो सर. तर या दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 2, 3, 6, 10, 18, 27, 54, 81 आणि 162 या संख्येमध्ये कोणतं एक पद हे चुकीचं दिलेलं असतं. कसं असतं, चुकीचं असतं. ते चुकीचं पद कोणतं आहे ते शोधायचं असतं. ओके, ते दिलेलं चुकीचं पद कोणतं आहे ते काय करायचं असतं, शोधायचं असतं. मग जर हा प्रश्न सोडवायचा असा, ज्या पद्धतीनं क्रमसंख्या आपण हा घटक सोडवतोय, हा क्रमसंख्या हे जे घटक सोडवतोय की त्याच पद्धतीने हा सोडवायचा. आता बघा, या संख्या मध्ये 4-5 पेक्षा अधिक संख्या मला आहे, अधिक संख्या आहेत. लक्षात ठेवायचं, संख्या मालिकेमध्ये 4 किंवा 5 पेक्षा अधिक संख्या असतील तर त्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी संख्यामाला असण्याची दाट शक्यता असते. ओके, दुहेरी किंवा तिहेरी संख्यामाला असण्याची दाट शक्यता असते. तर पहा, 2 नंतर 6, 6 नंतर 18, 18 नंतर 54, 54 नंतर 162 ही एक संख्या मला पकडा. दुहेरी काय पॉईंट जास्त संख्येत तर दुहेरी तिहेरी असू शकते, तर दुहेरी आपण चेक करूया. 2 नंतर काय नंतर 3 येतो रे, 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, 54 त्रिक 3 चौक 12, 2 हाताला 1, 3 16 बरोबर आहे. तर ही दुहेरी संख्या मला आहे. यामध्ये पहिलं पद, तिसरं पद, 5वं, 7वं आणि 9वं याच्यामध्ये गुणिले 3 केलं, मल्टिप्लाय 3 केलं तर त्याचं उत्तर येतं. तर यामध्ये कोणत्याही संख्या चुकीची नाहीये. तर दुसऱ्या मालेमध्ये बघूया, दुसरी माला आपण चेक करूया. 3 आणि 10, 10 आणि 27, 27 आणि 81, पुढे काहीच नाही. ओके, काय लॉजिक आहे बाबा दुसऱ्या मालिकेमध्ये, काय लॉजिक असणार आहे? 3 आणि 10 कशी पट असेल? चला आपण आता आन्सर्स घेऊया. व्हिडिओ ऑन करून आन्सर सांगायचंय. पहिल्यांदा रिझल्ट भूमिकाने केले तर मग भूमिकेला संधी देऊया. हा, क्रमांक, हा भूमिका सांग.
सर ते कडक दुहेरी मारल्यानुसार आपण पहिल्याचं काढलं म्हणजे दुसऱ्याचं 3 × 3 केल्यानंतर 9 येणार. म्हणजे सगळ्याची तिप्पट केली म्हणजे तिथं 10च्या जागी 9 यायला पाहिजे. बर, बरोबर आहे. तर दुहेरी संख्या सुद्धा म्हणजे 3 करा, म्हणजे 3 3 9. इथं 9 पाहिजे पाहिजे होतं. इथं चुकून 10 आलेले, त्यामुळं या मालिकेतलं चुकीचं पद 10 आहे. पर्यायामध्ये सुद्धा आहे बाबा, दुसरा पर्याय आहे का 10? ओके. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आहे का रे? 27 त्रिक 81. कळालं? चुकीचे पद ओळखा, ही मालिका कशी सोडवायची. आल्या लक्षात सगळ्यांच्या? हो सर. माना हो सर. ओके ओके. हो सर. नेक्स्ट स्क्रीन सोडवा. सोडवण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतो मी. माईक म्यूट ठेवा. सर स्क्रीन नीट दिसत नाहीये. सर्वांना स्क्रीन दिसते का रे? हो सर. सर. हो सर. ओके. राज बघ बघ तुझ्याकडे काय प्रॉब्लेम आहे. बाकीच्याला दिसते. हा काय प्रश्न आहे? 12, 15, 20, 23, 28, 34, 38, 45. ओके, हा प्रश्न आहे. 1 मिनिटाचा वेळ दिलाय. हा प्रश्न परीक्षा पडलेला का युनिव्हर्सिटी किंवा स्कॉलरशिप पडलेला प्रश्न आहे हा. हे सर्व प्रश्न युनिव्हर्सिटी किंवा स्कॉलरशिप त्या दोन्हीपैकी कोणत्या वर्षी पडलेले प्रश्न आहेत. कोणत्या वर्षी पडले ते मला माहिती नाही नेमकं. असेच प्रश्न परीक्षा पडतात. चला, ईश्वरी जानवर सर रिझल्ट आहे. ईश्वरी सांग. सर क्रमांक 3 आणि 5चा फरक आहे. 28 आणि 34 मध्ये 5चा फरक आहे. बर, हो तसं नाही लागणार ईश्वरी. सर 12 अधिक 15, 15 अधिक 5 20, परत न अधिक 3. इथं 3चा पाहिजे का? 28 + 3 31. 31 आहे का पर्यायामध्ये? पहिला पर्याय 34, 20, 28, 45. पर्यायामध्ये 31 आहे का? नाहीये. बर, सर 34 आहे ना. तनु सांग. व्हिडिओ ऑन करून सांगायचं. तनु म्हणून नाव टाकायचं मीटिंग मध्ये पण. हा बरं, तनुजा घुमरे सांगत होते. हा 12 प्लस 12 15 मध्ये 3चा फरक आहे. 15 ते 20 मध्ये 5चा फरक आहे. परत 20 ते 23 मध्ये 3चा फरक आहे. आणि हेच लिहिलं होतं, परंतु पर्यायामध्ये उत्तर नाहीये. त्या लॉजिकचं उत्तर पर्यायामध्ये नाहीये. पर्यायामध्ये उत्तर पाहिजे आपल्याला. बरं, मी सांगतो लक्ष इकडे आता. कारण इथं काय पाहिजे? 23 आणि 5 28. 28 + 3 पाहिजे ना इथं. 28 + 3 31 पर्यायामध्ये आहे का? नाही ना. तुमचं लॉजिक अगदी बरोबर आहे, पण पर्यायामध्ये आहे का? पर्यायामध्ये नाहीये. चुकीचं पद ओळखायचं. नाही नाही, पर्यायामध्ये उत्तर नाही. येतं. काय उत्तर? नाही ओळखायचं. सर 34 ऐवजी 31 पाहिजे होतं तिथं. एका वेळेस एकानं बोलायचं आणि रेसायन करून बोलायचं. ओके, मी सांगतो लक्ष करते आता. मी सांगतो. 12 12 म्हणजे काय? 11 + 1 म्हणजे 12. 15 म्हणजे 13 + 2 म्हणजे 15. 20 म्हणजे 17 + 3 म्हणजे 20. 23 म्हणजे 19 + 4 म्हणजे 23. आता कळतंय का? 28 म्हणजे 23 + 5 म्हणजे 28. 23 + 5 28. ओके. ह्या कसलं सांगितलं रे? 11 13 मूळ 17 संख्या. 19 23. मूळ संख्या. ओके. मूळ तर संख्या. 34 23 मूळ संख्या 29. 29 + 6 काय यायला पाहिजे? 35 यायला पाहिजे. परंतु 34 आलेले आहे, त्यामुळे चुकीचं पद आहे 34. पर्याय येईल. ओके. पुढे 29 पुढे 31. 31 + 7 38 आहे का? 31 + 7 38. पुढे 31 पुढे मूळ संख्या किती आहे? 37. 37 + 8 45.
चुकीचं कोणतं आहे? 34. 34. कळलं? असेच प्रश्न परीक्षा पडणार NMS परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षेला. तयारी करा चांगली. सोपं सोडू नका. एखादा अवघड प्रश्न येतो आणि मग आपले वेळ जातो, टाइम कन्झ्युमिंग करतो. मग इथं प्रश्नाला वेळ पुरत नाही. मॅथमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, परीक्षेमध्ये वेळ पुरत नाही. वेळ मॅनेज करता आला पाहिजे. त्यासाठी टेस्ट सिरीज सोडून बघा. टाइम लावलेला असतो टेस्ट सिरीज मध्ये, ऑटोमॅटिक वेळ पुरतो. हा प्रणव विचार, बोल प्रणव. सर 12 आणि 15 मध्ये 3चा फरक आहे, तसंच 34 असं हे लॉजिक आणि 34 पण आहे पर्याय. नाही प्रणव, कारण त्याचा पर्यायामध्ये उत्तर नाहीये. त्याचं म्हणलं तर उत्तर काय येतं, 34 येतं, पण ते ते येतं का? बरं ठीक आहे. 28 + 3 31. 31 पाहिजे. 31 + 5 38 कुठं होतं? नाही होत ना. मला माहिती आहे तुम्हाला ते लॉजिक सुचलंय सगळ्यांना. मी हे लॉजिक सांगताय. 12 + 3 15, 15 + 5 20, 20 + 3 23, 23 + 5 28, 28 + 3 31, 31 पाहिजे होतं. तुम्ही म्हणता सर 34 चुकीचं आहे. पण हे लॉजिक पुढे अप्लाय होते का बघा, कंटिन्युअसली अप्लाय होते का बघा, चेक करा. तर होत नाही. 31 + 5 36, 36 + 3 39. तेच. ह्याच्यामध्ये सर हा बोला. ते 31 येतं म्हणून मग 34 उत्तर येईल ना. नाही, परत सांगतोय मी, तुझं लॉजिकच चुकलेलं आहे. तुम्ही उत्तर तुमचं 34 बरोबर आहे. उत्तराकडनं का जा, तुम्ही लॉजिककडे जा. लॉजिक तुम्हाला जमलं पाहिजे. मला बघा, ही 31 36 29 वेगळी संख्या मला येते नाही. ही संख्या मला येते का सांगा? नाही. ते मला 34 चुकीचं आहे, पण 34 मी 31 बरोबर टाकलं तर ही संख्या मला मिळते का? मला मिळत नाही ना. योगायोगानं तुमचं उत्तर बरोबर येतंय, पण ते लॉजिक आहे का? मॅडम 34. योगायोगानं तुमचं उत्तर बरोबर येते, पण ते लॉजिक आहे का? तर ते योग्य लॉजिक नाहीये. समजतं का नाही? कारण ते जो लॉजिक होतं तुमची संख्या मला बदलते. कळते का मी काय म्हणतोय? समजतंय तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. सध्या शोषण आणि 1 मिनिट वेळ सोडवा. पर्यायामधलं उत्तर पाहिजे. एका प्रश्नाला अनेक लॉजिक लागतील, पण उत्तर पर्यायामधले पाहिजे आपल्याला. त्या 4 पर्यायापैकी 2-3 पर्याय असतील तर मग तुमचं ते ग्राह्य धरलं जाईल. पण पर्यायामधलं उत्तर हवंय. भावना सोडवा. एक मिनिटाचा वेळ संपत आलेला आहे. एका मिनिटात एक प्रश्न सुटलाच पाहिजे बुद्धिमत्तेचा, नाहीतर मग मॅथमध्ये 90 प्रश्न 90 मिनिटात सुटत नाहीत. सोपे प्रश्न ट्रिकनं लवकर सोडवायचे. अशा संख्यांच्या प्रश्नाला वेळ लागतो. ओके, त्यासाठी टेस्ट सिरीज बाय करा. तुम्हाला वेळेत पेपर सोडवायची सवय लागते. सॅट कव्हर होतो. सॅटला काही वेळ लागत नाही, कारण वाचून उत्तर सांगायचं असतं, पण मॅथला वेळ लागतो बघा. त्या 4थ्या पर्यायामध्ये 2 अचूक पर्याय निवडायचे तुम्हाला. 2 उत्तर आहेत. स्कॉलरशिपचा प्रश्न आहे हा. 3रा प्रश्न चालू ना आपला. हा 3रा प्रश्न. हा सोडवा. 3रा प्रश्न सोडवा. हा ओके. ओवी सांग. ओवी पिसे. हा सर. सर 13 म्हणजे पहिल्यांदा आहे ना 13, 22, 38 आणि 76 याचं बघायचं. तर 13 × 2 केल्यावरती 26 येतं. 26 - 4 = 22 येतं. तिथे 22 दिलेलं आहे. आणि जर तसंच म्हणलं तर 22 × 2 केल्यावरती 44 येतं. आणि 44 - 2 केल्यावरती तिथं पाहिजे होतं नाही, लॉजिक चुकीचं आहे ओवी तुझं. छान प्रयत्न आहे, काही हरकत नाही. सोपं ट्रिक समजून, ट्रिक फरक करा. प्रत्येक संख्येचे फरक करा. सगळ्यांनी करा. फरक लिहा सगळ्यांनी. माईक म्यूट करा ओवी. सर्वांनी फरक करा.
13 प्लस 16 3चा फरक आहे. 16 प्लस 22 6चा फरक आहे. 22 प्लस 26 4चा फरक आहे. प्लस 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 12 प्लस 24 प्लस 12 प्लस 42. आता तो उत्तर सुचलं पाहिजे. आता सर, खरे 16 बोलून तुम्हाला उत्तर सुचलं पाहिजे. परीक्षा 1 महिन्यावर आलेली आहे. तयारी किती आहे सर, तुमची? उत्तर 16. रेझाईन करून सांगायचं. कोणी असं डायरेक्टली सांगायचं नाहीये. रेझाईन करून सांगायचं. हा राज सांग. राज काटकर. सर, सगळ्या संख्येतील फरक म्हणजे 6, 4, 12, 24, 12, 42 हे समसंख्या आहेत. फक्त 13 अधिक 3 हीच विषम संख्या आहे म्हणून. नाही नाही 16 पर्यंत आहे का? पण 16 उत्तर नाहीये. चला हा सर, 16 आहे पर्याय. नाही 16 उत्तर नाहीये. 16 उत्तर चुकीचं आहे. सर मी बरं, सांगू का आरुचा. स्वराली आरुचा उत्तर गायकवाड? सांग. तुम्ही सांगू? सर हो, तेरा. सर्वांना संधी देणार आहोत. रेज हँड करा. सर्वांना संधी देऊया आपण. हा रुचा उंटे तू सांग. 13 आणि 16 मध्ये 3चा फरक आहे म्हणजे 3 गुणिले 1 बरोबर 3 म्हणजे जी संख्या आहे त्यांचा गुणाकार करायचा त्यातला फरक येतोय. मग 3 1 3 मग 3चा फरक आला 13 आणि 3 16 मग 6 1 6 16 आणि 6 22 मग परत 2 गुणिले 2 4 22 अधिक 4 बरोबर 26 6 गुणिले 2 6 दुणे 12 26 अधिक 12 बरोबर 38 बरोबर. आणि 8 3 24 38 अधिक 24 बरोबर 62 आणि 6 दुणे 12 62 अधिक 12 बरोबर 74 पाहिजे होतं पण तिथे 76 दिलंय त्यामुळे 76 पर्याय येणार आहे. एकदम करेक्ट आहे. एकदम करेक्ट लॉजिक सांगितलं रुचानं. मी समजावून सांगतो सगळ्यांना. लक्षात घ्या. हा जो फरक आहे ना तो अगोदरच्या संख्येच्या गुणाकार आहे. ओके 13 3 1 3 3चा फरक 13 प्लस 3 16 16 6 1 6 16 प्लस 6 22 2 2 4 22 4 26 बेशक्क 12 26 12 38 8 24 8 24 38 प्लस 24 62 साहेब. ओके साहेब 2 12 62 आणि 12 62 आणि 12 किती यायला पाहिजे? 74 यायला पाहिजे. इथं काय आले 76 आले. त्यामुळे तुमचं चुकीचं पद आहे 76. ओके 74 बघा 7 चौक 28 74 प्लस 28 102. पुढचं सुद्धा करेक्ट लागते जर हे रिप्लेस केलं तर चुकीचं पद. करेक्ट आन्सर आहे. समजलं सगळ्यांना? मला समजलं असेल तर ओके. हो, सर. पुढचा प्रश्न स्कॉलरशिप मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2 पर्यंत निवडायचे. चौथा प्रश्न. अरे बापरे लगेच रिझल्ट आलाय. बघा भूमिकाचा प्रत्येक प्रश्न रिझल्ट आहे. तिचा अभ्यास चांगला आहे. तिने सर्व ऑनलाईन टेस्ट मध्ये सोडवलेले आहेत बऱ्यापैकी. बाकी विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी पडतोय बघा. काय भूमिका जिल्ह्यात पहिले यायचे 17 जिल्ह्यामध्ये. हो आद्विक आयुष कोणीच बॉईज आमची एमजीडीचे. काय तुमचा अभ्यास कमी पडतोय बघा. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. ओके 1 मिनिट वेळ संपलाय माझ्या मते. सर रिझाईड करून बोला तुला बोलायचं तर. ऑप्शन चुकले वाटतं प्रश्नाचे. ऑप्शन का? हो चुकलेलं ऑप्शन बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचे ऑप्शन आहे. ऑप्शन देतो. पहिला पर्याय घ्या 21. दुसरा पर्याय घ्या 17. तिसरा पर्याय घ्या 41. चौथा पर्याय घ्या ऑप्शन टाईप करताना चुकलेले 32. लाल अक्षरातला ऑप्शन घ्या. आदित्य कोटावळे हा सांगा. सर पहिला पर्याय हा बरं एक उत्तर आलं. 2 उत्तर 7 अधिक 5 12 येतंय. व्हेरी गुड. 12 अधिक 5 17 येतंय. 17 अधिक 5 22 येतंय. 22 पाहिजे तर 22 अधिक 5 27. 22 अधिक 7
32 32 अधिक 5 37 37 अधिक 5 काय पाहिजे 42 पाहिजे 42. दुसरं उत्तर 41. कळलं हो सर दोन उत्तर आहेत. चला जे विद्यार्थी हा क्लास नंतर युट्यूबला पाहतायत त्यांनी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ सर्व वर्गमित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. त्यावरील NMS ची टेस्ट सिरीज बाय करून घ्या लवकर. आपले बरेच विद्यार्थी राहिलेत बघा NMS ची टेस्ट सिरीज घ्यायचे क्लास मधले पण. ओके व्हिडिओ ठेवा. सर, तनु मोहिते व्हिडिओ ठेवा. सर्वांनी व्हिडिओ ठेवा. हा रेंज सर नाही अजून करून एका टेक्निक सांगू का? हा सांग. हा सर तिथं पहिल्यांदा 7 दिलंय. मग 7 अधिक 10 17, 17 अधिक 10 27, 27 अधिक 10 37, 37 अधिक 10. चालते पण पळतंय पण. हा हा पुढे. तेच येते नेक्स्ट आन्सर सर. क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. तनु मोहिते समजते काय शिकवलेलं? तनु मोहिते यशवंत हायस्कूल कराड. माईक अनम्यूट करून उत्तर द्या. रिप्लाय द्या. हो सर. व्हिडिओ ऑन ठेवा की. व्हिडिओ पण ऑन ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. 1 मिनिटाचा वेळ देतो सोडवण्यासाठी. व्हिडिओ कंटिन्युअसली ऑन ठेवायचा आहे. बंद नाही करायचं तुम्ही. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ ऑफ ठेवा. अन्यथा व्हिडिओ ऑनच ठेवायचा. तुम्ही कसं सोडवताय काय नाही ते मला सगळं दिसतं. वीस 39 56 69 81 87 92 95 96 दोन अचूकपर्यंत निवडा. स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. सोडवा. रेज हँड पहिल्यांदा कोण करतंय? हिंट देऊ का तुम्हाला? हिंट फरक करा. फरक रेज हँड करून उत्तर सांगायचं. रेज हँड करून. स्क्रीन नीट दिसत नाही. दिसते की मला दिसते ना. स्क्रीन दिसत नाहीये. दिसते ना मला तर क्लिअर दिसतेय. सर क्लिअर नाही दिसत आहे. बर क्लिअर दिसत नाही स्क्रीन. दिसते सर. एकच मिनिट. दिसते का? सर रेज हँड करून सांगायचं. मी नवीन मुलांना चान्स देणार आहे. संस्कृती सुतार व्हिडिओ ऑन करून उत्तर सांगा. सर 20 आणि 39 मध्ये 19चा फरक आहे. आणि 39 आणि 56 मध्ये 17चा फरक आहे. 56 आणि 69 मध्ये 13चा फरक आहे. आणि 81 मध्ये तिथं 80 पाहिजे. तिथं 11चा फरक येतो पण तिथं 81 दिलंय. मूळ संख्यांचा उतरता संख्यांचा माईक मुठ ठेवा. वाचननी मूळ संख्यांचा उतरता माईक मुठ ठेवा रे. तनु माईक मुठ ठेव. तनु मोहिते माईक मुठ ठेव. मूळ संख्यांचा उतरता क्रम. ओके 20 ते 39 19चा फरक आहे. अधिक 39 मध्ये अधिक 17 केली 56 येतं. 56 मध्ये अधिक 13 केली की 69 येतं. 19 17 13 13 नंतर मूळ संख्या 11. 69 मध्ये प्लस 11 केलं तर उत्तर काय यायला पाहिजे? 80 यायला पाहिजे. ते 81 दिले. 80 पर्याय उत्तर आहे. म्हणजे 81 उत्तर आहे. पर्याय 4. आता तुला अजून एक पर्याय शोधायचा आहे. मग ही मालिका कंटिन्यू ठेवा. 80 प्लस 11ची मूळ संख्या 7. 80 प्लस 7 87. 87 प्लस 5 92. 92 प्लस 3 95. 95 प्लस 2 97 पाहिजे होतं. 96 आले. दुसरा चुकीचा पर्याय आहे 96. कळतोय?
मला दुसऱ्यांचे व्हिडिओ दिसतात मला टाइम. तर- ओके. हा बोल राज. तर इथं असं लॉजिक लागू शकतं का 81 ही एकच वर्गसंख्या बाकीच्या सगळ्या साध्या संख्या आहेत. नाही लावू शकत. नाही लावू शकत. तसे लॉजिक लावत जाऊ नका. त्याच्यामुळे काय होईल तुमचा परिणाम होईल. युनिव्हर्सल लॉजिक लावायचं जे सगळ्यांकडे अप्लाय होईल. एकच विषम संख्या, एकच वर्ग संख्या. तुम्ही आता काही तिसरी चौथीला नाहीये, दुसरीला नाहीये. ती दुसरी तिसरी चौथीच्या मध्यवर्ती लॉजिक असतात तसे. ठीक आहे. तसे लॉजिक लागत नाही बघ राजा. 8वीला आहे आपण. मग त्यामध्ये तुझा टाइम निघून जाईल बघा सगळं तसं केलं तर मग. ओके. चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढचा प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतोय तुम्हाला. 6वा प्रश्न रेज हँड आलेली दिसते. भावना सगळ्या प्रश्नाचा रिझल्ट आहे काय? समृद्धीचा रेज हँड आलेला आहे, सोनालीचा आलेला आहे. हा भावना कोरे सांग. सर्वांना त्याच देऊया. प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळे मुलं घेऊया आपण. हा भावना सांग. हा 10 + 4 = 14. मग 14ची दुप्पट 28. मग 28 + 4 = 32. 32ची दुप्पट 64. 64 + 4 = 68. आणि 68ची दुप्पट 136 यायला पाहिजे, तिथे 132 दिली. 68 into 2 136 पाहिजे. 132 आले. 10 मध्ये प्लस 10 मध्ये 4 मिळवले 14 झाले. 14ची दुप्पट गेली 28 झाले. 28 मध्ये 4 मिळवले 32 झाले. 32 ची दुप्पट गेली 64 झाले. 64 मध्ये प्लस 4 केले 68 झाले. 68 ची दुप्पट गेली 136 पाहिजे. 132 आहे. त्यामुळे चुकीचं पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. समजतंय? सर अजून एक लॉजिक सांगू? काय सांगणार तुम्ही? क्रमवार सांगणार. म्हणजे 10 ते 28 म्हणजे एक आठ संख्या सोडून यांच्यातील फरक आहे 18 आणि 28 64 यांच्यातील फरक आहे 36 आणि 64 म्हणजे 18 ची दुप्पट 36 चा फरक येतो आणि 36 ची दुप्पट 64 चा फरक यायला पाहिजे. म्हणून मग 64 मध्ये 68 मिळवले 132 येते. 64 मध्ये जर आपण 36 ची दुप्पट 72 मिक्स मिळवली तर 136 यायला पाहिजे, नाही तर म्हणून 132 वेगळा. सातवा प्रश्न स्क्रीनवर आहे. सोडवण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ घ्या. नवीन मुलांना विद्यार्थ्यांना चान्स देऊया उत्तर सांगण्यासाठी. लोअर हँड करायचं. मागचा प्रश्न आला असेल तर लोअर हँड करायचं. पाच 27 61 122 213 340. सोपं आहे. नंबर सिरीजचा चार्ट बघितलाय. वर्गसंख्या वजा घनसंख्या, वर्गसंख्या अधिक घनसंख्या बघा. बघा काय ते. हाय मला सर. हाय 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 दीदी. चांगला अभ्यास करा. हा शिष्यवृत्ती मी बनवणार सगळ्यांनी. हा चला नवीन विद्यार्थ्यांना चान्स देऊया आपण. आद्विक ढोक. आद्विक व्हिडिओ करून सांगायचं. आद्विक सांग लवकर. मला नवीन सोनाक्षी शिंगाटे. हा सोनाक्षी शिंगाटे. घनसंख्या वजा 3 आणि म्हणून 27. व्हेरी गुड. 2 चा घन वजा 3 5. 3 चा घन वजा 3 पाहिजे. तिथं 27 वजा 3 24 पाहिजे. तिथे 27 पद आहे. 4 चा घन वजा 3 61. 5 चा घन वजा 3 122. 6 चा घन वजा 3 213. 7 चा घन वजा 3 340. तर काय येतं बघ 27 पर्याय क्रमांक 1. ओके.
समजतंय? आपण जरा नेक्स्ट क्वेश्चन कडे 8वा प्रश्न. तीन 7 15 39 63 127 255 511. हा तुम्ही सांग. सर पहिल्यांदा 3 आहे ना, 3 गुणिले 2 प्लस 1 7. परत 7 गुणिले 2 प्लस 1 15. दुप्पट अधिक 7 7 दुप्पट अधिक 1 15 15चे दुप्पट अधिक 1 पाहिजे 31 यायला पाहिजे. इथे 39 आलेले 39 चुकले. 31 ची दुप्पट अधिक 1 62 63 63 दुप्पट अधिक 1 63 ची दुप्पट काय आहे ते सांगा. 3 2 6 3 6 12 21 26 27. लॉजिक आहे चुकीचं कोणतं आहे पर्याय क्रमांक 1 39. हा माहिती कुठे असेल लक्षाने कळते सर्वांना हे लॉजिक समजते हे. हो सर. हो सर. हो सर. माहिती कुठे ठेवा माहिती कुठे चालू आहे म्हणून माहिती कुठे ठेव घरातला आवाज ऐकू येतो तुझ्या. म्यूट वर क्लिक करा. हा 9वा प्रश्न स्क्रीनवर आहे तुमच्या. आपण शेवटचा प्रश्न टाईप केलेला आहे. ओके हा चला 9वा प्रश्न सोडवा. 8 13 21 32 47 63 83. सर 6 नंतर काय म्हणते सही. 63 नंतर काय लिहिलंय? 83 83 दिसत नाही का स्क्रीन मध्ये. दिसतंय की फरक करा फरक. हा आनंदी बिराजदार व्हिडिओ ऑन करून सांगा. आनंदी बिराजदार औसा. सर 8 मध्ये आणि 8 मध्ये 13 मधून 8 गेल्यावर 5 राहतात. 21 मधून 13 गेल्यावर 8 राहतात. 32 मधून 21 गेल्यावर 11 राहतात. 47 मधून 32 गेल्यावर 14 राहतात. 63 मधून 47 गेल्यावर 17 राहतात आणि 83 मधून 63 गेल्यावर 20 राहतात. म्हणून पर्याय 1 सर 21. लॉजिक काय याचं. सर 32 प्लस 14 47 पाहिजे पण तिथं 46 पाहिजे पण तिथं 47 आहे. बरोबर आहे. हे प्लस 5 प्लस 8 प्लस 11 प्लस 14च का असंच का. तर मी सांगू. सांगा. 3 3 चा तर 5 आणि फरकाचा फरक आहे का? 14 फरक काढायचा. हा ओके 3चा फरक निघ. हा 5 मध्ये 3चा फरक आहे. पाच आणि 8 मध्ये प्लस 3चा फरक आहे. प्लस 3चा फरक आहे. प्लस 3चा फरक आहे. प्लस 3चा फरक. फरकाचा फरक प्लस 3 आहे. ओके 8 5 13 13 प्लस 8 21 21 प्लस 11 32 32 प्लस 14 46 येते. इथे काय आलेलं आहे 47 आले. त्यावर चुकीचं पद कोणतं आहे 47 आहे. समजते का. येस सर. हो सर. हो सर. उरलेले प्रश्न मी होमवर्कला देतोय. ओके कोणीतरी मला एनएमएसच्या मॅथचे नवनीतमध्ये फोटो शेअर करून करते सांगा. व्यवस्थित फोटो सर, पीडीएफ करू का? कर. तर मी आनंदी करते का. PDF का सर? पीडीएफ करून फोटो काही पण शेअर कर.
स्पष्टीकरणासाठी ना? 47 तर 47 वजा 32 15 येतोय फरक. हो सर. तर हे पीडीएफ नाही चुकीचं करता आहे येत. ना? 14 हे नाही चुकीचं आहे ना? 46 वजा 14 32 आहे ना? 37 चुकीचंच आहे ना? हो. त्याला 14 पाहिजे. तर पीडीएफ नाही करता येत फोनवर. बरं, फोटो पाठवा. हा. हा फोटो पाठव, सावलीवर मस्त क्रॉप करून पाठव तेवढीच फोटो. ओके, आणि स्पष्टीकरणाचे उत्तर सह पाठव. होमवर्क आहे ओके सर, सर. होमवर्क करूया. आमची मुलगी सर, खूप रडते आहे, स्पष्टीकरण काय पाठवू माहित का? नाही, पप्पाकडे यायचं वाटतं तिला. तेव्हा आपण क्लास लवकर थांबूया. ओके, सर, स्पष्टीकरणासह पाठवू का? आधी प्रश्न पाठव. ठीक आहे, स्पष्टीकरण पाठव. हा. प्रश्न पाठव. हा. ते प्रश्न लगेच सोडवायचे ना. आणि ऍप मध्ये टेस्ट सिरीज कोण कोण बाय करायचं राहिले अजून, लवकर टेस्ट सिरीज घेऊन टाका आणि दररोज 3-4 टॉपिक सोडवा, व्हायचं नाही परीक्षेपर्यंत. ओके. हा, ईश्वरी काय प्रॉब्लेम आहे का ऑनलाईनचा? प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा की मी सांगतो म्हणजे कसं करायचं. म्हणजे तुमच्याकडे फोन पे गुगल पे नसेल तरी तुम्हाला बाय करता येतं. मी बऱ्याच फोन पे गुगल पे नसताना पण बाय करून दिलेलं आहे. ओके, त्याचं सोल्युशन आहे आपल्याकडे, सगळ्या प्रकारचे सोल्युशन आहे. करून घ्या लवकर. हा, कारण काय होते पुन्हा महिनाच राहिला आता, एका महिन्यात पुन्हा सोडवून झालं पाहिजे की नाही. ठीक आहे, चला आपण थांबूया. हे क्लास युट्यूबला बघणारे विद्यार्थी व्हिडिओ लाईक करायचे, चॅनलला काय करायचंय सांगा, सबस्क्राईब करायचे, शेअर करायचे. प्रतिक्रिया कोण देणार आजच्या क्लासबद्दल? आजचा क्लास कसा वाटला युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आमचे झूमचे विद्यार्थी प्रतिक्रिया आजचा क्लास कसा वाटला ते. सर, हा, एक बोला. शंका होती. हा, विचारा. म्हणजे हा आज टॉपिक बद्दल शाळेमध्ये असेल तर पेपर विचारा. झाला, हा. त्याच्यात एक प्रश्न होता तो सुटला नाही. कोणता प्रश्न? 900, 9,000, 400, 1,600 आणि 40,000. कुठला प्रश्न आहे हा? पेपर झालेले ना शाळेमध्ये त्याच्यातला आहे हा. ना, तो प्रश्न मला व्हॉट्सअपला पाठवा. इथे क्लासमध्ये काही शंका आहे का सांगा. नाही. हा, कारण तो प्रश्न मला पाहावा लागेल ना ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट असे प्रश्न घेत बसले तर आपलं शिकवायचं राहून जाईल ना. तुझा प्रश्न आहे मला व्हॉट्सअप करा. ओके, मिळाला वेळ मिळाला मी सांगतो. ठीक आहे, आपण थांबूया. बाय कर सगळ्यांना. बाय. आता माझा टाइम सुरू झाला, पप्पांचा टाइम. हा, बाय. हा, वेदांत काही विचारायचं आहे का? नाही सर. ओके ओके, एंड करतोय क्लास.